आजचं नियोजन डायरेक्ट चिकन पार्टीचं आहे. जबरदस्तरित्या डायरेक्ट आम्ही आज आहे ना चिकन पार्टी करून टाकली. मग डायरेक्ट मुन्न्याच्या दुकानावर गेलो, 5-6 किलो डायरेक्ट चिकन घेतलं आणि तोपर्यंत आहे ना पूर्ण नॅकची तयारी करून ठेवली होती. कांदा, कोथिंबीर, टमाटर सगळं कापून ठेवलं होतं. मग डायरेक्ट आहे ना तांदूळ शिजायला टाकायचा होता. आपण तर काही काम करीत नव्हतं, पण यांनीच सगळं काम केलं. म्हणलं थोडा हातभार लावू म्हणून बळच नाटक करीत होतो तांदूळ हलवायचं. आणि मग आखेल डायरेक्ट आहे ना चिकन धुवायला लावलं आपण. जबरदस्तरित्या त्याने अख्खं चिकन बिकन धुवून घेतलं आणि तोपर्यंत तांदूळ अख्खं शिजून झाला होता. म्हणजे नुसतं पाऊस नको आता काम बी कर म्हणून चिकन मॅरिनेट करायला टाकलं मस्तपैकी आणि नीला टाकायला लावले मसाले. निम्मे मसाले खाली टाकून दिले, काय करावा. आणि नंतर मग डायरेक्ट कांदा टाकला. म्हणलं कांदा देशील खाली टाकून. पण मग मस्तपैकी स्वप्नीलला बोलवलं आणि आमच्याकडे सगळ्या लग्नाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील, संपर्क करा बरं का. आणि मग डायरेक्ट हिला चिकन टाकायला लावली, निम्म चिकन खाली टाकून देत होती. म्हणलं पद्धतशीर सगळे सूत्र माझ्या हातात घेतले आणि मस्तपैकी मग आहे ना चिकन शिजायला टाकलं. आणि त्याच्यानंतर आहे ना अख्ख्या चांगलं जाळ चालू होता, अख्खं विजून टाकला. म्हणून त्यांनी सगळ्यांची जाहीर माफी बी मागितली बरं का. मग काही विषय नाही झाला. त्याच्यानंतर मस्त शिजून बिजून झाला. आता आहे ना चिकनची बिर्याणी दम द्यायचा वेळ होती आणि सगळं मस्तपैकी झाल्यावर म्हणलं सारखं कोथिंबीर मी टाकतो वरून. आणि त्याच्यानंतर झालं नाही तर भाऊन डायरेक्ट आहे ना खायला चालू केली. म्हणलं अर. आणि मग सगळी मंडळी ना बिर्याणी व्हायची वाट पाहत होती आणि सगळ्यांच्या अथक परिश्रमानंतर बिर्याणी झाली. आणि मस्तपैकी मग ना तिला आपण वाढून बिडून घेतली आणि बिर्याणी एकच नंबर झालेली होती. त्याच्यामुळे तेजस्विनी म्हणे आता मी ना पातीलच घेऊन बसणार म्हणे खायला, मला पातीलातच बसायचं जेवायला. अशा प्रकारे आमचा पूर्णपणे नियोजन सक्सेसफुल झालं. चला मग तुम्ही मुकुल सावळेला फॉलो करून टाका, संपला विषय.